सकाळी काहीतरी हलका फुलका टेस्टी असा नाश्ता बनवायचा होता, म्हणून मी रात्रीच अर्धा कप मुगाची डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि रात्रभर भिजत घालून ठेवली। सकाळी डाळ छान भिजली गेली। पाव कप पोहे इथे स्वच्छ धुवून घेतले। एका दुसऱ्या बाउलमध्ये डाळ काढून घेतली, यामध्येच पोहे काढून घेतले। पाव कप यामध्ये रवा घातला, अर्धा कप दही घातले, अर्धा कप पाणी घातलं आणि सगळं छान मिक्स करून 10 मिनिटं बाजूला ठेवून दिलं। 10 मिनिटांनंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। यामध्ये हिरवी मिरची, आलं, पाव चमचा हळद घातली आणि अगदी बारीक असं वाटून घेतलं। 2 चमचे यामध्ये तेल घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा हिंग घातला। यानंतर 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण छान फेटून घेतलं। यामध्ये 1 चमचा इनो घातला, इनोवरती थोडंसं पाणी घातलं आणि सगळं छान मिक्स करून घेतलं। ग्रीस केलेल्या केक टीनमध्ये हे मिश्रण काढून घेतलं आणि यानंतर हा ढोकळा मी 10 ते 12 मिनिटं वाफवून घेतला। ढोकळा तयार झाला। इथे मी ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणीसुद्धा तयार करून घेतली। थंड झाल्यानंतर ढोकळा काढून घेतला आणि यावरती तयार केलेली फोडणी पसरवून घेतले। चण्याची डाळ किंवा बेसन न वापरता मुगाच्या डाळीपासून अगदी हलका फुलका जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो। याबरोबरच इथे मी ढोकळ्याची स्पेशल अशी चटणीसुद्धा तयार केली। तर हा हलका फुलका नाश्ता एकदा तरी नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।